नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदळाच्या पिठापासून खूपच मस्त असा नाश्ता बनवतोय। तर यासाठी इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं। यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा, एक मध्यम आकाराचा कांदा इथे मी बारीक चिरून घेतला। यानंतर भरपूर कोथिंबीर घालायची आहे, इथे मी अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। रंगासाठी पाव चमचा हळद घातली। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं, इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलं। यानंतर 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत। इथे आता मी धने, जिरे आणि लसूण याचं वाटण करून घेतलं होतं ते घालायचं आहे। 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी वाटून घेतल्यात। या वाटणामुळे रेसिपीला खूप मस्त चव येते। इथे आता मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलाय, शेंगदाणे भाजून घेतले आणि अशी जाडसर वाटून घेतलेत मिक्सरला। हे घालायचे आहेत, हे दाताखाली आल्यानंतर रेसिपीमध्ये खूप छान लागतात। चवीप्रमाणे मीठ घालायचं, इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं। आता हे आपण मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण कांदा घातलाय, तर कांद्याला पाणी सुटतं, त्याबरोबरच कोथिंबीर सुद्धा धुवून घेतली होती, तर त्यामध्ये सुद्धा पाणी होतं, म्हणून आधी हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे। हे सगळं छान मी असं एकजीव करून घेतलं। आता यामध्ये पाणी घालायचं आहे, तर इथे कोमट पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे। तांदळाच्या पिठाला बाइंडिंग कमी असते, त्यामुळे इथे कोमट पाणी वापरायचं आहे। कोमट पाण्यामुळे पीठ थोडंसं चिकट होईल। तर आज आपण थालीपीठ बनवतोय तांदळाच्या पिठापासून आणि घरच्या साहित्यातून खूप मस्त हे थालीपीठ तयार होतं। तर इथे असं हे पीठ मी मळून घेतलंय, थोडंसं सैलसर असं पीठ मळायचं आहे, म्हणजे आपल्याला थालीपीठ थापता येईल व्यवस्थित। आता थालीपीठाचं पीठ आपलं तयार आहे, हे बाजूला ठेवूया आणि चटणी तयार करून घेऊया। तर इथे मी एक तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे। यामध्ये 4 ते 5 काश्मीरी लाल मिरच्या घालायच्यात। या आता आपल्याला भाजून घ्यायच्यात, म्हणजे छान कुरकुरीत होतील आणि चटणीमध्ये पटकन बारीक होतील। इथे फक्त रंगासाठी मी काश्मीरी लाल मिरच्या घेतल्यात आणि तिखटासाठी मी नंतर लाल तिखट घालणार आहे यामध्ये। तुमच्याकडे जर तिखट मिरच्या असतील तर त्या इथे वापरल्या तरी चालेल। इथे मी 2 ते 3 मिनिटं मिरच्या छान अशा कुरकुरीत करून घेतल्यात। आता ह्या काढून घेऊया आणि आपण खोबरं भाजून घेऊया। इथे आता मी सुकं खोबरं घेतलंय, अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलंय, हे असं मी उभं चिरून घेतलंय। हे जास्त भाजायची गरज नाही आहे, 2 मिनिटं हे असं गरम करून घेतलं मी। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भाजून घेतलेल्या मिरच्या घातल्यात। यानंतर जे सुकं खोबरं आपण भाजून घेतलं ते घालायचं यामध्ये। अर्धा चमचा मी जिरं घातलंय। यानंतर लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत, भरपूर लसूण घातलाय मी इथे 8 ते 10 पाकळ्या घातल्यात। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता तिखटासाठी यामध्ये मी 1 चमचा घरगुती लाल तिखट घालते। आता हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर ही चटणी पहा, अशी जाडसर मी वाटून घेतली, बारीक करायची नाही आहे। ही मस्त अशी आपली लसूण खोबऱ्याची चटणी तयार आहे। आता आपण थालीपीठ तयार करून घेऊया। तर इथे थंड पॅनमध्येच आपल्याला आधी थालीपीठ थापून घ्यायचं आहे आणि नंतर आपण ते गॅसवरती भाजून घेऊया। थापल्यानंतर पॅन आपण गॅसवरती ठेवू। तर इथे मी पॅनला तेलाने असं ग्रीस करून घेते। आता तयार पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि आता हा पॅनवरतीच आपल्याला थापून घ्यायचा आहे, असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे। तुम्हाला जर असं पॅनमध्ये थापायला जमत नसेल तर तुम्ही ओलं कापड करून त्यावरती सुद्धा थापून घेऊ शकता। पॅन आता थंड आहे, त्यामुळे यामध्ये आपण हे थापून घेतो, पण जेव्हा तुम्ही दुसरं थालीपीठ बनवाल तेव्हा ते तुम्ही कापडावरती थापून घ्या।
तर असं शक्य तेवढं पातळ थालीपीठ थापून घ्यायचं आहे. इथे पहा थालीपीठ थापून घेतले. आता याला असे होल करायचे तेल सोडण्यासाठी. इथे आता वरून मी थोडेसे सफेद तीळ घालते, दिसायला थालीपीठ आणखी छान दिसेल. थोडेसे प्रेस करूया म्हणजे हे चिकटतील. आता हा पॅन मी गॅसवरती ठेवला आहे मीडियम फ्लेमवरती. आता हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जे आपण होल केले त्यावरती मी थोडंसं तेल सोडते. एका बाजूने भाजून झाल्यानंतर आपण उलटून घेऊ आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे थालीपीठ आपण भाजून घेऊया. दोन्ही बाजूने छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. इथे मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे. मुलांसाठी बनवत असाल तर तूप बटर लावू शकता. झटपट हे थालीपीठ अगदी तयार होतं आणि साहित्य तर आपल्या घरी उपलब्धच असतंच. हे असंच वापरलं यामध्ये आपण. मस्त खमंग असं थालीपीठ दोन्ही बाजूने मी भाजून घेतलं आहे. काढून घेऊया. इथे आता जी आपण चटणी बनवली त्या चटणीबरोबर आणि दह्याबरोबर मी थालीपीठ सर्व केलं आहे. दिसायला जितकं मस्त दिसतंय तितकंच चवीला हे थालीपीठ अप्रतिम लागतं. एकदा तरी तुम्ही नक्की करून पहा. मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे. कमी तेलामध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये होणारी चवदार अशी रेसिपी आहे. याबरोबरच आपण इथे खोबऱ्या लसणाची जी चटणी बनवली ती सुद्धा अगदी मस्त लागते चवीला. थंडीमध्ये अशा चटपटीत रेसिपीज आपल्याला खाव्याशा वाटतात. त्यामुळे नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.